आई कुठे गेलेली आता? काही माहित नाही, सांगितलं नाही काही तिने. आणि हे कंदील आईच्या खिडकीला लावणार होतास ना? हो लावणार होतो पण नको म्हणाली. मग काय करायचं? आता नसेल खोलीत तर लावून टाकूया. एकदा लावलं की परत काढणार नाही मुद्दाम ते. नको रे बाबा, तिच्या मनासारखं केलेलं बरं. आपण सगळं तिच्या मनाप्रमाणे करतो आणि ती मात्र बघ कशी करते. अरे बाबा, या वयात आमच्या लोकांचं असंच व्हायचं रे. जुन्या विचारांची माणसं ना आम्ही. पण आई कुठे जुन्या विचारांची? समजून घेतेच की सगळ्या नवीन गोष्टी. खरंय, पण ही गोष्ट तिच्या मनाला खूप लागून राहिली. खोटं बोलणं ती समजून घेऊ शकत नाही. त्याच्याबद्दल तिच्या मनात जो राग आहे ना, ती तो सोडून देऊ शकत नाही. गेली अनेक वर्ष बघतोय ना मी ते. तेच तर म्हणतोय मी. आई हे सगळं फारच ताणून धरते असं नाही वाटत तुला? म्हणजे किती दिवस चालणार आहे हा बोला? बास ना आता. या सगळ्यांनी काय साध्य होणार आहे? अरे बाबा, मी आडून आडून सांगून बघितलं तिला. आज तर तिला अगदी स्पष्टपणे सांगितलं, माई काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात आणि पुढे जायचं असतं, पण ऐकतच नाही ती. माणसं ना वयाप्रमाणे मृदू होतात. म्हणजे आई सुद्धा पूर्वीपेक्षा मवाळ झाली आहे, पण हे का सोडत नाही अजून? ही गोष्ट तिला खूप लागून राहिली. मुख्य म्हणजे हे सगळं विक्रांच्या बाबतीत घडलंय ना, म्हणून तिला जास्त लागून राहिलंय. आपल्या घरातलं सगळ्यात शहाणं बाळ असं वेड्यासारखं कसं वागलं असं वाटत असणारच ना तिला. तुला काय वाटतं, तिला त्रास होत नसेल? खूप त्रास होतो तिला. अरे, लहानांवर रागावण्यात आनंद नसतो रे बाळा. हो, पण आता जरा तिने सगळं विसरून जायला शिकलं पाहिजे ना. वयाप्रमाणे स्मरणशक्ती कमी होते असं म्हणतात. आईच्या बाबतीत ते घडलं असतं ना तर खूप बरं झालं असतं. म्हणजे हा जो काही सगळा प्रकार घडलाय तो आपोआप विसरून गेली असती. मुळातली तत्वाला धरून राहणारी माणसं नंतर आडमुठी होतात ना, तसं झालंय तिचं. मला आशा होती की दिवाळीच्या आधी एखादा तरी प्रयत्न सार्थकी लागेल आणि आई विक्रांशी बोलायला लागेल. पण दिवाळी उद्यावर आली आहे, असं होणार कळत नाही. हे बघ ना, सगळीकडे दिवाळी असणार, रोषणाई असणार, आनंद असणार, आणि आपल्या घरामध्ये मात्र खरंय रे, सगळ्यांचे सगळे प्रयत्न करून झाले. काहीतरी चमत्कार झाला ना तरच हा अबोला सुटू शकेल. नमस्ते आजी. नमस्ते. बोल. आधी बसून तरी घ्या. कॉफी सांग. एक्सक्यूज मी. 2 कॅपिचिनो. आता बोल. आजी, ॲक्च्युली मला कोणाला तरी एक मेमोरेबल गिफ्ट द्यायचंय. हो का? लावू का? हो. असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी, आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू.
एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.